गुड मॉर्निंग, मी सोनाली। तर आज मी बनवते राजमा चावल। तर मी ना कुकरला धुवून राजमा घातला होता, रात्रीच भिजत घातला होता दीदीने। मी याच्या 5-6 शिट्या करून घेतल्या। त्याच्यानंतर इथे मी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण असं चिरून घेतलं। त्याला मी घेणार आहे परतून। जास्त काळही होऊन द्यायचं नाही। तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीत परतून घेतलं। ह्याला मी वाटून मिक्सरला घेतलं। त्याच्यानंतर मी कढईमध्ये तेल घातलं, तेलात जिरं घातले। मस्त जिरं असे तडतडून झाल्यावर मी वाटून घेतलेलं ते घालून घेतलं। त्याच्यामध्ये मस्त असं मिक्स करून घेतलं। मग ह्याच्यामध्ये ना मी ताईंनो लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, मस्त असं मिक्स करून घेतलं। व्यवस्थित असं परतून घेतलं। 2 मिनिटं मी याला सोडून दिलं असंच। त्याच्यानंतर मी राजमा घातला ताईंनो। आणि तुम्हाला हवा असेल त्या पद्धतीत, म्हणजे पातळ घट्ट हवा असेल त्या पद्धतीत तुम्ही पाणी घाला। मी वरून घातलं होतं मीठ आणि त्याला मी थोडा वेळ मी झाकून ठेवलेलं ताईंनो मीठ घालून। त्याच्यानंतर मी घातला होता थोडासा गरम मसाला 5 मिनिटानंतर। परत मी 5 मिनिटं झाकून तोपर्यंत इकडे मी बेसन पोळ्या बनवत होते। तुम्ही बघा इथे ना भात झाला होता, बेसन पोळ्या बनवायच्या होत्या मला 7-8, त्याही बनवत होते एका साईडला। त्याच्यानंतर इथे मी टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची चटणी बनवली। इथं ना मी बनवते पॅनकेक। मी 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये 1 अंड घातले। ताईंनो असं केळ पिकलं ना तर मुलांना ही डिश करून घालत जा। हे केळ भरपूर असं पिकलं होतं। दीदी बोली फेकण्यापेक्षा पॅनकेक बनव। तर 1 चमचा मी साखर घातली आणि थोडंसं मी दूध घातलं आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतलं। आणि अशा पद्धतीत त्याचा टेक्स्चर आला पाहिजे। तर दाखवते मी तुम्हाला। आज इथं राजमा आपला रेडी झाला आहे। मस्त अशी वरून कोथिंबीर घातली। मस्त हा पंजाबी स्टाईल मी राजमा बनवला। मी पॅनला ना थोडंसं तूप लावलं। ताईंनो बटर लावलं ना खूप छान होतं, तुम्ही बटर लावा। यांचं बटर संपलं होतं। हलक्या हाताने मी असं पॅनकेकचं बॅटर असं टाकून दिलं आणि त्याच्यावर 2च मिनिटं झाकण ठेवायचं। गॅस एकदम बारीक ठेवायचं ताईंनो, पलटी मारायचं। ह्याच्यानंतर ह्याला झाकायचं नाही, असंच भाजून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता इतकी सुंदर पॅनकेक होतात ना। माझ्या पद्धतीत तुम्ही नक्की करून पहा। तर आजचं जेवण एवढंच। तर नक्की ताईंनो माझ्या पद्धतीत राजमा आणि पॅनकेक्स तुमच्या मुलांना खूप आवडेल। अंड तुम्ही स्किप केलं ना तरी चालेल, तरी पॅनकेक खूप छान बनतो। तर कधीतरी तुमच्याकडे केळी आणली, कधी उरली, माशी कधी होतात ना पिकतात, तर फेकायची नाही, त्याचा पॅनकेक बनवून मुलांना द्यायचा। पौष्टिक आणि छान बनतो। तर कधीतरी माझ्या पद्धतीत बनवून बघा। तर आज मला कामांना बाकीच्या सुट्टी होती। आज मला 2च घरची कामं होती। तर मी म्हटलं चला आज एका घरचं पूर्ण जेवण तुम्हाला दाखवावं। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। बाय बाय।